भारत दुनिया से मिट जाए। अगर कभी ऐसा हो जाए भारत दुनिया से मिट जाए, तब होगा होगा नैतिकता का नाश। कभी न होगा भारत का विनाश। कभी न होगा भारत का विनाश। अगर कभी ऐसा हो जाए भारत दुनिया से मिट जाए, अगर कभी ऐसा हो जाए भारत दुनिया से मिट जाए, काम क्रोध और भोगवाद का होगा होगा चारों तरफ मेरा। काम क्रोध और भोगवाद का होगा होगा चारों तरफ मेरा। अगर कभी ऐसा हो जाए भारत दुनिया से मिट जाए, तब होगा होगा नैतिकता का नाश। कभी न होगा भारत का विनाश। कभी न होगा भारत का विनाश। अगर कभी ऐसा हो जाए भारत दुनिया से मिट जाए, अगर कभी ऐसा हो जाए भारत दुनिया से मिट जाए, तब रुक जाएगा मानवता का आत्मविकास। तब रुक जाएगा मानवता का आत्मविकास। अगर कभी ऐसा हो जाए भारत दुनिया से मिट जाए, तब होगा होगा नैतिकता का नाश। कभी न होगा भारत का विनाश। कभी न होगा भारत का विनाश। अगर कभी ऐसा हो जाए भारत दुनिया से मिट जाए, अगर कभी ऐसा हो जाए भारत दुनिया से मिट जाए, तब होगा इस धरती पर मानव असुरों का राज। तब होगा इस धरती पर मानव असुरों का राज। अगर कभी ऐसा हो जाए भारत दुनिया से मिट जाए, तब होगा होगा नैतिकता का नाश। कभी न होगा भारत का विनाश। कभी न होगा भारत का विनाश। कभी न होगा। मी रामकृष्ण मठ पुणे यांचे अध्यक्ष श्रीमद स्वामी श्रीकांतानंदजी महाराज यांना विनंती करतो की त्यांनी पहिल्यांदा प्रमुख पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. श्री विठ्ठलजी कामत. त्यानंतर मी स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी श्रीमद स्वामी सर्व लोकानंदजी महाराजांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. पुष्पगुच्छांनी स्वागत झाल्यानंतर मी प्रमुख अतिथी आणि सर्व लोकानंदजी महाराजांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून हा कार्यक्रम सुरू होत आहे याची घोषणा करावी. प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की स्वामीजींची एक CD रामकृष्ण मठातर्फे तयार केली आहे विवेक वाणी म्हणून, आणि युवा चेतना नावाचं पुस्तक श्री विवेक घळसासी यांनी लिहिलेलं त्याचं प्रकाशन त्यांनी करावं.
विवेकवाणी ह्या सीडीचं आणि युवा चेतना ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. आता मी प्रमुख अतिथी श्री विठ्ठलजी कामत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार आपल्यासमोर मांडावेत, आपल्याला मार्गदर्शन करावं. त्यांचा विषय आहे नेशन बिल्डिंग थ्रू पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. Journey to the 1,000 miles start with the first step, and that first step you have already taken, my friend, and for that let us thank रामकृष्ण मठ आणि स्वामीजींच्या आशीर्वादाने मला माहिती आहे मी आज इथे जे आलो आहे एकाच प्रेरणेने आलो आहे की कमीत कमी लाखो विठ्ठल कामत तयार व्हावे आणि माझं राष्ट्र हे बलवान व्हावं आणि नंबर जगात पहिला यावा. म्हणजे कुठल्याही राष्ट्राची कुठल्याही व्यक्तीची दुष्ट नजर माझ्या राष्ट्रावर आणि भारतीयांवर पडणार नाही. आपण आजपासून निर्धार करा की मी जे काही बोलीन ते करून दाखवीन. त्यामुळे एवढंच बोला. जर आपल्या मित्राला आपण सांगितलं की मी 9 वाजता ह्या ठिकाणी येईन, आपण 9ला 1 मिनिट असताना या. आपल्याबद्दल त्या दिवसापासून चर्चा होईल आणि चर्चेचं प्रिन्सिपल आहे कम खर्चा ज्यादा चर्चा. चर्चेचा प्रिन्सिपल काय? कम खर्चा ज्यादा चर्चा. आपण 9 वाजता जे यायचं होतं ते 9ला 1 मिनिट असताना आलं. आपल्याला कुठला खर्च लागला का? जगात सगळेजण कंप्लेंट करतात की माझ्याकडे पैसे असते ना तर मी पण मोठा झालो असतो. अरे बाळा, लक्षात ठेव की पैशाची जरुरी सर्वात लागत नाही. सर्वप्रथम आपली पत आपण कशी, तर ज्या गोष्टी आपल्याला जमतील, ज्या गोष्टी आपल्याला होऊ शकेल आणि ज्या गोष्टीने आपला शब्द दिला आहे तो पाळणं म्हणजे आपली पत वाढवणं आहे. मी येताना जे भाषण करणार होतो आणि इथे पेपर घेतल्यावर माझ्या लक्षात आलं की आणि आपल्याला बघितल्यावर लक्षात आलं नाही, मला ग्राउंड लेवलवरनं बोलायचं आहे आणि उद्याचे जे आणि आजचे 5 जे विचारवंत आहेत त्यांच्यापेक्षाही चांगलं बोलायचं आहे. कारण मी आज आपल्या हृदयातला एक कप्पा खोलून आतमध्ये शिरणार आहे. एक फॉर्म्युला आपला देतो माझ्या आईचा, लिहून घ्या. खरीददार चाहे कितना भी बड़ा क्यों न हो, तुम बिकाऊ बनना मत. खरीददार चाहे कितना भी बड़ा क्यों न हो, तुम बिकाऊ बनना मत. दिमाग चाहे दिल न चाहे वो काम करना मत. दिमाग चाहे दिल न चाहे वो काम करना मत. दौलत बहुत कुछ है, दौलत सब कुछ नहीं. दौलत बहुत कुछ है, दौलत सब कुछ नहीं. बहुत कुछ के लिए सब कुछ खोना मत. दिमाग चाहे दिल न चाहे वो काम करना मत. पहिली गोष्ट, आज घरी गेल्यावरती 3 गोष्टी लिहून घ्या ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे, ज्याच्यापासून तुम्हाला फायदा होऊ शकेल. पण ह्या गोष्टी लिहिताना लक्षात घ्या, ह्या गोष्टी 10 आणि 20 वर्षांनी चालतील का? एखाद्याने घरी जाऊन पेजर बदललेलं, मला पेजरमध्ये इंटरेस्ट आहे, तर तुमचा इंटरेस्ट काही उपयोगाचा नाही, कारण तो आज निगेटिव्ह इंटरेस्ट आहे. त्यामुळे आपण सुज्ञ लोक आहात. 3 गोष्टी ज्या आपल्या आवडतील त्या लिहा. त्याच्यावरती सिंपल स्वॉट ॲनालिसिस, म्हणजे एखाद्याला रोबो मेकॅनिक व्हायचं असेल तर त्याच्या स्वॉटमध्ये स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहेत, अपॉर्च्युनिटी काय आणि थ्रेट काय. ह्या 4ही गोष्टी लिहून ठेवा आणि ह्या लिहिल्यामुळे आपली एक स्टेप जीवनातली आणि जास्त जवळ येईल. इथे एक विषय आहे की आपण भारत कसा विकसित होईल याबद्दल बोलावं. मी म्हटलं जर भारत विकसित व्हायचा असेल तर भारतीय विकसित झाले पाहिजे आणि भारतीय विकसित व्हायचे असेल तर आज जगात सगळ्यात जास्त 62 करोड यूथ हे भारतात आहेत. आणि हे 62 करोड लोकांच्या विचारामध्ये जर दृष्टिकोन बदलला, ॲटिट्यूड बदलली,
तर भारत 8 अधिक 8 16 नाही, 8 × 8 64 टाइम्स पुढे जाऊ शकेल. आज आपण आलात, आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं. यावरती एवढी पुस्तकं निघालीत, पण मला स्वामीजींना आणि सगळ्यांना आनंद होईल जेव्हा आपण याचं वाचन मनन कराल आणि प्रत्यक्षात कृतीत उतरवाल. त्याबरोबर सगळ्यांनी एकत्र एक गाणं म्हणायचं आहे, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब हर दिन, ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब हर दिन. थँक्यू. परत एकदा आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो. नमस्कार. ऑल द बेस्ट. धन्यवाद कामाजी. मी स्वामी सुविज्ञान श्रीकांतानंदजी महाराजांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख अतिथींना मेमेंटो द्यावा. मी स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी आपले विचार आपल्यासमोर मांडावे. स्वामी सर्व लोकानंदजी महाराज. विषय आहे नेशन बिल्डिंग थ्रू पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. स्वामी सर्व लोकानंदजी. नमस्ते जतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे. आदरणीय श्री विठ्ठल कामत जी, मंच पर आसीन स्वामी श्रीकांतानंद जी, इस पंडाल में उपस्थित परम पूज्य स्वामी बोमानंद जी, अन्य सन्यासी वृंद एवं मेरे प्यारे भाई एवं बहनों, अभी अभी आपने श्री कामत जी से बहुत ही उत्तेजक वक्तव्य सुन रहे थे. बहुत ही प्रेरणादायक ये वक्तव्य था. आज मैं भी बहुत खुश हूँ. खुश होने का कारण यह है कि आज इस पंडाल में 1000 से भी ज़्यादा युवा यहाँ उपस्थित हैं. आज विठ्ठल जी चर्चा कर रहे थे कि हमें क्या बनना है, अपने आप को हम क्या निर्माण कर सकते हैं. आज आप सभी इस सम्मेलन में आए हैं स्वामी जी को जानने के लिए, स्वामी जी की शिक्षा से अपने आप को कैसे हम निर्माण कर सकते हैं तथा देश को भी हम कैसे निर्माण कर सकते हैं. मुझे एक घटना की याद आती है. ऐसा ही एक भरी सभा में बहुत सारे छात्र एवं छात्राएं उपस्थित थे. तो मैंने प्रत्येक छात्र एवं छात्र को कहा कि आप आइए एवं ब्लैक बोर्ड पर आकर लिखिए आप क्या होना चाहते हैं, क्या बनना चाहते हैं. सब छात्र एवं छात्राएं बारी बारी से ब्लैक बोर्ड पर लिखा कि कोई डॉक्टर बनना चाहते हैं, कोई इंजीनियर बनना चाहते हैं, कोई बिजनेस मैनेजर बनना चाहते हैं, कोई होटल का मालिक बनना चाहते हैं. लेकिन केवल एक ही छात्र ने
ब्लैक बोर्ड पर लिखा कि मैं मनुष्य बनना चाहता हूं। अभी अभी आपने जिक्र किया, प्रश्न किया, आज हमारे देश में इतना क्यों भ्रष्टाचार, ये भ्रष्टाचार को हम कैसे दूर कर सकते हैं? भ्रष्टाचार को दूर अगर हम करना चाहते हैं तो हमें मनुष्य बनना पड़ेगा। इसलिए स्वामी विवेकानंद जी बार बार कहा करते थे, मेन 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 आर वांटेड। हमें मनुष्य चाहिए। कैसा मनुष्य चाहिए? कि केवल बिजनेस मैनेजर और डॉक्टर और इंजीनियर? हम ये नहीं कहते हैं कि डॉक्टर बनने की जरूरत नहीं है, बिजनेस मैनेजर बनने की जरूरत नहीं है, चार्टर अकाउंटेंट बनने की जरूरत नहीं है, हम यह नहीं कह रहे हैं। स्वामी विवेकानंद भी चाहते थे कि सब अच्छा डॉक्टर बने, इंजीनियर बने, बिजनेस मैनेजर बने, होटल के मालिक बने, लेकिन उसके साथ साथ अपने आप को आदर्श नागरिक बनाएं, एनलाइटेंड सिटीजन। यह बहुत ही जरूरी है। मैं एक ही वो सर इकबाल की एक कविता की एक पंक्ति पढ़कर मैं मेरी वाणी को विराम दूंगा। इकबाल जी बहुत ही सुंदर ढंग से लिखते हैं, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, यह देश है तुम्हारा